अमेरिकेतील मंदीच्या भीतीने सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली। त्यामुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी पाण्यात गेले। पण शेअर मार्केटमधील ब्लॅक मंडेचं कारण काय, तसंच मार्केटमधील घसरण किती दिवस राहणार, यावरचा हा खास रिपोर्ट। अमेरिकेत मंदी, भारतात ब्लॅक मंडे। गुंतवणूकदारांचे लाखो कोटी पाण्यात। शेअर मार्केटची घसरण अमेरिका जबाबदार। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा झाले। तर सेन्सेक्स तब्बल 2222 अंकांनी आणि निफ्टी 662 अंकांनी आपटलाय। त्यामुळे सोमवार गुंतवणूकदारांसाठी ब्लॅक मंडे ठरलाय। मात्र या ब्लॅक मंडेची कारणं काय आहेत, बघूया। अमेरिकेतील फेडरल बँकेनं जाहीर केलेला बेरोजगारीचा दर आणि मंदीची भीती। जपानच्या मध्यवर्ती बँकेनं व्याजदरात वाढ केल्यानं डॉलरच्या तुलनेत जपानी चलनाचं मूल्य वाढलं। इराण इस्रायलमध्ये निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती। अनेक कंपन्यांचे तिमाही अहवाल नकारात्मक। अमेरिकेच्या फेडरल बँकेचा अंदाज, त्यानंतर शुक्रवारी भारतीय गुंतवणूकदारांनी मार्केटमधून काढून घेतलेले पैसे, तसंच ब्लॅक मंडेच्या चर्चेनं गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण होतं। त्यामुळे सोमवारी शेअर मार्केट गडगडलं। तरीही जागतिक मंदीचा भारतीय शेअर बाजारावर जास्त परिणाम होण्याची शक्यता कमी असल्याचं सकाळ समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे यांनी सांगितलंय। भारतीय गुंतवणूकदार जे देशांतर्गत गुंतवणूकदार आहे, त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आणि गुंतवणूक मोठी असल्यामुळे भारतीय बाजारात मात्र खूप मोठ्या प्रमाणावर पडझड होईल अशी शक्यता दिसत नाही। सोमवारी जरी बाजार गडगडले असले तरी मंगळवार बुधवारी बाजार हळूहळू सावरताना पाहायला मिळतील। केंद्रीय अर्थसंकल्पातून गुंतवणूकदारांची निराशा झाली होती। त्यातच मंदीच्या सावटामुळे गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमधून पैसे काढून घेण्याला प्राधान्य दिलं। मात्र मार्केट स्थिर ठेवण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना धीर देण्यासाठी सरकार काय धोरणात्मक पावलं उचलणार, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।